मी आली होती सिव्हिलमध्ये. आमच्या घरच्या शुगरच्या गोळ्या झाल्या त्याच्यामुळं आली होती सिव्हिलमध्ये मी. तर चालले आता घरी. दाटे खूप राहते पण मी काढे ना, नेहमी पाहत नाही. म्हणलं मग इथूनच काढे इथूनच काढून राहिले इथं पाणी पियाचं आहे. हे काय इकडं बाया म्हणजे त्याला राहावं लागते म्हणून मी आली होती दवाखान्यात. तर एवढी दाटी खूप दाटी होती. मग ते मोबाईल काढता आला नाही. म्हणजे कसं आहे किती हे होत होतं ना, भीती वाटते ना कोणी घ्यायचा. त्याच्यामुळं मी काढलेला नाही. आता इकडे येऊन काढा लागली. गोळ्या झाल्या त्या शुगरच्या संपल्या होत्या त्याच्यामुळं मी आली होती. तर आता चालली घराकडं. सगळं इकडं गाड्या हे का म्हणजे ते गाणं काय चालली त्याच्या बाहेर. आता चालली पाहुणा गेले गावाकडं. मत्त येत्यांचं तर मत्त येत्याचं गावाकडं तर ते गेले. मग आमची रंबा आहे. तर मग पाहुणा म्हणले की मामी तुम्ही या. मग म्हणून मी आली रमाबाईच्या घरी. मग तिथून आली म्हणत माझ्या गोळ्या झाल्या म्हणत संपल्या म्हणत शुगरच्या. मग तू जाय म्हणत आणि गोळ्या घेऊन ये. मग नाशिकचं पुस्तक काढलं होतं शुगरचा. मग गेली आणि मग गोळ्या घेऊन आली. तर कसा वाटला मग हेडी ह्या बाई इकून हे येतं पायीकून झाडं किती मस्त फुलं आले. पायीकडं किती ही भीत मोर पक्षी झाडं काढलेले. तर बाई तर का उभी राहतीस त्यात उभी राहतात रात्रीला बी मुक्कामी राहतात इथं गावातल्या बस. तर मग आता वजे मी चालली. तुमचं झालं का जेवण गिवण? माझ्या मुलं तर मी शेवाळ्या बनवल्या पायटच. मग मी खात नव्हती. तर मग खाय मग शेवाळ्याचा नाश्ता करून आले मी. पण गोळी घ्यायचं ध्यानच नाही. मग काय करावं म्हणलं चला मग आता हेडिओ काढा झाकावं म्हणलं तेवढंच. तर पहा इकडे काय कारण ते एवढं नाही माहिती. पण आता गाड्या उभ्या राहतात तिथं. कोणता हापेस असेल बरं का मोठे हापेस असेल आता गाड्या आहेत नाही का. ते इकडे काय तरी रमाबाई म्हणे आई म्हणे जाऊ नको म्हणे. देवानंद माझा मुलगा तर म्हणे जाऊ नको. त्याला म्हण की येत अशी इकडे बाबा आता घेऊन जाय. मला नको बाई मीच जातो वजे. तर म्हणे वेळ लागल ना. म्हणलं आता पाय खालचं ये. आणि ती राहते कालीच रोडले झोपडपट्टी. तर मग झोपडपट्टीच आहे तिला तिचं नावच आहे. ती राहते कालेज रोडले. आणि मग मी तिथून आले पायी नकलं आपलं वजे म्हणलं. तर मग आता इथून जायचं. मला काय म्हणे पहिल्यांदा की लहान मुलगी आहे तर म्हणे आई चालणं गार्डनमध्ये. तर काल आली घेऊन कंट्रोल आले घेऊन. तर मग आमच्या घरचे म्हणून गोळ्या आणल्या नाही का. म्हणलं नाही हे बाई इथं पाय केवढ्याला गोटी आणून टाकली. काहीतरी काम आहे बरं इथं चालू होते बरं का काम चालू. पण एवढ्याला गोटी टाकली आणून. नळी पण आहे इथं बघा केवढ्याला गोटी नपाती. तिथं नळी आहे. कोणतं तरी काम बनवायचं. आता इथून मी कट मारणार आहे. आता इकडून जायचं. इकडून गाड्या राहतात इकडून जावं लागते. आता मधून घुसतो मी शॉर्टकट रस्ता पाहत असतो. पाय गाड्या बस गावातल्या बस ठीक आहे. आता एवढ्याला नळ्या आणून टाकल्या. कशा टाकल्या काय तर ते तेवढं नाही माहीत मला. का बाई इथं डीपी आहे. म्हणजे डीपी नाही काय हाऊस पावर हे काही माहिती नाही. पायाले घ्यायला उपयोगी येतं हे बरं का. हे का उपयोगी येते पण काय करायचं लय तेलच भेटते ते
स्वतः काढलं. बाबा झोपले. होय का? ते बाबा आले तेव्हा गाडा लोटत आले कुठून तरी. मग तिथं त्याचं लागले असं म्हणून झोपले. गाड्या उभारल्या. म्हणून झोपले ते बाबा. आता मी शॉर्टकटमधून जाणार आहे. कसा आवडला का व्हिडिओ यूट्यूब फॅमिलीला आवडला का व्हिडिओ. मी चालले होते आता म्हणलं जाऊ बा म्हणलं आता इकडे चाललं आपलं शॉर्टकट रस्त्यानं जात असतो मी तिकडूनच लांब राहते तिकडून. त्याच्यामुळं मी जात नसतो. मी इकडूनच असतो. आता मधून रस्ता धरला की नाहीतर इकडून म्हणलं की लय लांब होते. त्याच्यामुळं त्याने मला इकडून गाड्या काय अजून चालू झालं नाही. जशा म्हणा अशा तेव्हा इथून चालली मी का. दुकानं बंदच राहतात. हे चालूच नसतात. नाही कधी येतो तर बंदच आहे. बाई इकडे हे रस्ता जाणार. इकडं हे रस्ता जाणार. आता ठिकाणी इकडून हवा इकडून जाणार आहे. त्या ताई यायला लागलं ना तर तिकडून कलटणार आहे. पण गर्दी आहे ना त्याच्यामुळं मला थांबावं लागते. ताई यायला लागले इकडून. आली इकडून दाखली मी आता इकडून. हा इथं हे आम्ही आमच्या दोघं असले का आम्ही इथं बसत असतो थोडा वेळ. हवा तिकडे जाते ते रस्ता इकून. मग आता इकून आलो आम्ही पाहायला. चिकू किती आले. पण आले कोण ते मध्ये जाता येत नाही. तर चिकू किती आले. नाही काय रस्त्यानं अशी येत असतो. लाईक करा, कमेंट करा माझ्या भावांनो, बहिणींनो, मुलींनो, ताईंनो. माझे लय हिडी कळून नाही राहिले का बरं.